आज होतं मुलांचं गॅदरिंग आणि माझा सोमवार त्याचा उपवास. देवाने सगळे उपवास बाईच्याच वाट्याला दिले, कारण त्यालाही माहिती आहे स्त्री ही अशी शक्ती आहे जी यमदेवालाही विनवू शकते. आजचं माझं होतं बिझी शेड्यूल. पाण्यातली कामे भरभर आवरली आणि पहिला पूजा करून घेतली. मी पूजा करूपर्यंत या मुलांचं असं काही चालू होतं. मुलांना जेवायला घातलं आणि बब्याला झोपवलं. संध्याकाळी किरकिर करायला नको म्हणून. संध्याकाळचा स्वयंपाक मला दुपारीच करावा लागणार होता, का तर गॅदरिंगचं टायमिंग होतं 4. मग काय, घेतला स्वयंपाक आवरायला. स्वयंपाक करून गॅस पुसून घेतला, भांडी घासली, लोटून काढलं, घराचं अंगण झाडलं. तोपर्यंत हे आले. आवरून मंदिरला गेले, दर्शन घेतलं आणि घरी आले. स्वरचं आणि स्वर्णचं आवरलं. स्वरचा डान्स लूक असा काही होता. कुठेही जरी चाललं तरी बाईला आपली कामे करूनच जावं लागतं. म्हणून तर म्हणलंय ना, बाई पण भारी देवा. आम्ही गेलो तेव्हा अजून गॅदरिंग चालू झालं नव्हतं. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम चालू होता. आम्ही आल्यानंतर अगदी थोड्याच वेळात गर्दी झाली आणि गॅदरिंगला सुरुवात झाली. 4चे टायमिंग आणि सुरुवात 6:30. किती अचूक टायमिंग आहे ना. टायमिंग अचूक नाही हो, पण मुले खूप छोटी आहेत, त्यामुळे. पहिला दीप प्रज्वलन, त्यानंतर पारितोषिक वितरण, गॅदरिंगला सुरुवात. पहिला सुरुवात झाली ती बप्पांच्या गाण्याने. बप्पा म्हणजे आपले विघ्नहर्ता. लगेचच दुसरे गाणे बब्याचे होते. बब्याच्या गाण्याचे बोल सपने रे सपने रे असं काही होतं. एवढ्या मुलांच्यात बब्याने एकट्यानेच पूर्ण डान्स केला, म्हणून अँकरिंग करणारे सर बब्याचे कौतुक करत होते. खरंच तेव्हा खूप भारी वाटलं. एवढ्या कमी वयात तो लोकांच्या कौतुकाला पात्र होतोय याचा आनंद वाटला. आणखी गाणी होती 17. त्यातही छोट्या छोट्या मुलांनी अगदी साजेसा छान असा डान्स केला. आम्ही आज होतो प्रेक्षक. एकेकाळी आम्हीही स्टेजवरती डान्स केला होता आणि आज आमच्या मुलांचा डान्स बघताना प्रेक्षकांची भूमिका निभवत होतो. गाणी बघून बब्याला लागली भूक, तर त्याची पेटपूजा झाली चालू. छोटी छोटी मुले स्टेजवर नाचताना खूप गोड दिसत होती. अँकरिंग करणारे सर अधूनमधून जोक्स सांगत होते, त्यामुळे बोर तर अजिबातच होत नव्हतं. असं झालं स्वरचं गॅदरिंग. दुसऱ्या दिवशी होतं स्वर्णाचं गॅदरिंग. मग काय, आईने घेतला चुलीवरच भडंग करायला. चुलीवरच्या चवीला कधीच तोड नाही, कारण गॅसवरच्या जेवणाला चुलीवरची चव कधीच येणार नाही. आई बाबा गेले गावी, ते डायरेक्ट गॅदरिंग बघायला येणार होते. मग काय, मी घरातली कामे आवरली, स्वयंपाक काय नाही केला, कारण आमचे आम्हाला बाहेर खायला नेणार होते. घराला कुलूप लावलं आणि आम्ही निघालो गॅदरिंग बघायला. गॅदरिंग म्हणल्यावर मामी नाही येणार असं कधीच होणार नाही. मामींना स्वरचा आणि स्वर्णाचा डान्स कायम बघायला आवडतो. मामी कधीच मिस करत नाहीत. तर आम्ही पहिला दुकानातून घेतली बिस्किटे, बब्याला हवी होती म्हणून. मग पोहोचलो आम्ही गॅदरिंग बघायला. आम्ही येऊपर्यंत गॅदरिंग चालू झाले होते. स्वर्णचे डान्स 2 होते, 5वी आणि 7वे. स्वर्णचे शाळेत 1ली ते 7वीपर्यंतची मुले आहेत. यामुळे कालच्या गॅदरिंगपेक्षा यांचे डान्स वेगवेगळ्या थीममध्ये तुम्हाला बघायला मिळतील. कोळी गीत, शेतकरी गीत, तांडव, देशभक्तीपर गीत असे काही. मी आणि आमचे हे स्टेजवरती प्रमुख पाहुण्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसलो होतो. आता होतं स्वर्णाचं गाणं. मुलांची गाणी बघताना आपण आपलंच बालपण परत एकदा बघतोय अशी फील येत होती. स्वर्णने घेतलं होतं देशभक्तीपर गीत आणि लाडला फिल्ममधलं मा हे गाणं. तर तुम्हाला बघून आवडलं का? आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा. कार्यक्रमाला वाजले होते 9:30. एवढी गर्दी शाळेत का आहे हे बघण्यासाठी आलेले कुपवाड MIDCचे SP घाडगे साहेब. त्यांनीही खूप छान प्रेरणा दिली व सेफ्टी रूल्सही सांगितले. काही अडचण असल्यास तुमचा एक फोन आणि आमची मदत तात्काळ तुम्हाला मिळेल अशी आश्वासनही दिली. आजकाल कोणाला कशाचा राग येऊन त्याचे रूपांतर भांडणात, मारामारीत होईल सांगताच येत नाही. त्यामुळे दुसऱ्याला बोलताना शब्द जपून वापरले पाहिजेत, जेणेकरून पुढच्या व्यक्तीला राग येणार नाही. तर राहिलेले डान्स बघितले आणि आम्ही निघालो. स्वर्णाचा फोटो काढला. हा आमचा बब्या कधी कशाचा हट्ट करेल सांगता येत नाही. त्याला पाहिजे होता स्टेजवरील फुगा. मग काय, दिला की आणून. असे काही कार्यक्रम असले की सगळे एकत्र भेटतात, तेव्हा खूप छान वाटतं. तर दोन्ही गॅदरिंगचे व्हिडिओ मी एकत्र केले होते. एकत्र पोस्ट करण्याचे कारण म्हणजे यावेळी मुलांचे गॅदरिंग 2 दिवस होते. त्यातला पहिला दिवस बब्याचे आणि दुसरा दिवस स्वर्णाचे. तुम्हालाही इथे झालेल्या प्रत्येक गाण्याची थोडीशी का होईना झलक पाहता यावी ह्याचा मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.